हाय, हॅलो, नमस्कार. मी राजश्री. राजश्री किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मसाला दुधी भोपळा. दुधी भोपळ्याची भाजी शक्यतो लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही आवडत नाही, तर आज आपण वेगळ्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी पाहणार आहोत. मी इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे. याची वरची साल काढून टाकायची आहे आपल्याला आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे गॅसवरती मी एक कुकर ठेवलेला आहे. कुकर थोडासा गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकणार आहोत. तुम्हाला जर जास्त ऑइली खायला आवडत असेल तर तुम्ही तेलाचे प्रमाण वाढवले तरी चालेल. तेल थोडंसं गरम झाले की आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. इथं आपण खडे मसाले वापरतोय. एक तमालपत्र, त्याचे 2 तुकडे केलेले आहेत. दालचिनीचे 2 ते 3 तुकडे छोटे छोटे टाकलेले आहेत. लवंग 4 टाकलेले आहेत. तुम्ही या मसाल्यांचेही प्रमाण कमी जास्त करू शकता. पाव चमचा मोहरी टाकलेली आहे. पाव चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण 2 छोटे छोटे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, ते टाकणार आहोत. टोमॅटो आपल्याला एकदम छानपैकी शिजवून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये पूर्ण स्मॅश झाले पाहिजेत ते. इथं आपले टोमॅटो शिजलेले आहेत. तेल पण व्यवस्थित छानपैकी सुटलेलं आहे त्याला. याच्यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घेतलेली आहे. पेस्ट खूप बारीकही नाही आहे आणि जास्त मोठीही नाही आहे. याच्यामध्ये आता आपण मसाले टाकूयात. काळं तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा, लाल तिखट पाव चमचा, हळद पाव चमचा, धने पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ. याच्यामध्ये तिखटाचे प्रमाण तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर कमी तिखट टाकू शकता. थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला प्रमाण कमीच घेतलेला आहे कारण आपण खडे मसालेही वापरलेले आहेत त्यामुळे. आणि आता आपण टाकणार आहोत जो दुधी भोपळा आपण साल काढून कट करून घेतला होता तो टाकणार आहोत. आणि तुरीची डाळ, 1 छोटी वाटी मी तुरीची डाळ भिजत घातलेली होती. हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दुधी भोपळा आणि डाळ आणि मसाले एकत्र व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत. इथे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपण 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊयात. आपले 2 मिनिटं होत आलेले आहेत. आता आपण झाकण काढूयात. हे मिश्रण व्यवस्थित परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकणार आहोत. डाळ आणि दुधी भोपळा शिजेल एवढा अंदाजाने आपण पाणी टाकणार आहोत. आणि ते सगळं पाणी ओतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आपण कुकरचं झाकण लावणार आहोत. झाकण लावून झाल्यानंतर आपल्याला याचे 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून डाळ आणि दुधी भोपळा अगदी मऊ शिजला गेला पाहिजे.
इथे आपले 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंडही झालेला आहे. तर चला आता आपण उघडून बघूया. तुम्ही पाहू शकता दुधी भोपळा आणि डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता डाळ आणि दुधी भोपळा शिजलेला आहे. आता ही डाळ आणि दुधी भोपळा आपल्याला असं ह्या प्रकारे घोटून घ्यायची आहे. तुम्हाला जर अशीच भाजी आवडत असेल तर तुम्ही अशीही खाऊ शकता. छानपैकी आपल्याला याला घोटून घ्यायचं आहे. इथं झालेलं आहे, व्यवस्थित घोटून घेतलेला आहे. आपला दुधी भोपळा तयार झालेला आहे. अशा प्रकारे जर तुम्ही मसाला दुधी भोपळा बनवाल तर लहानासकट मोठेही खूप आवडीने भाजी खातील. कोणीही दुधी भोपळा म्हटल्यानंतर नाक मुरडणार नाही किंवा मला भाजी आवडत नाही असं म्हणणार नाही आहे. चला तर आपला मसाला दुधी भोपळा तयार झालेला आहे. तर आपण आता काढून घेऊयात. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी आपली मसाला दुधी भोपळा तयार झालेला आहे. तुम्ही सांगितल्याशिवाय दुधी भोपळ्याची भाजी आहे ही कोणालाही कळणार नाही. तुम्ही ही दुधी भोपळ्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदा जर तुम्ही मसाला दुधी भोपळा जर बनवून तयार करून खाल्लात तर परतच्या वेळेस तुम्ही दुधी भोपळ्याची वेगळी भाजी बनवणारच नाही. ह्याच प्रकारे भाजी बनवून तुम्ही खाल. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.